तर मित्रांनो, 90च्या दशकात चित्रपटसृष्टी गाजवणारं सिनेसृष्टीतील नाव म्हणजे गोविंदा. आणि अशात आता अभिनेता गोविंदा हा पुन्हा एकदा राजकारणामध्ये एंट्री करतोय. तर मग अशात अभिनेता गोविंदा लोकसभा निवडणुकीसाठी उतरणार आहे का? तसेच उतरला तर कोणत्या पक्षाकडून हा उतरू शकतो आणि कोणत्या विरोधकाला टक्कर देणार, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर खरं तर मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी गोविंदाचं नाव चर्चेत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गोविंदा लोकसभा निवडणूक लढवणार असं बोललं जाते. तर खरं तर यासाठी लवकरच गोविंदा शिंदे यांच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणारे अशी माहिती समोर येते. तर खरं तर लवकरच गोविंदा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून समोर येते. तर काही दिवसांपूर्वी पाहिलं तर याच अनुषंगाने अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याची माहिती सुद्धा समोर येते. तर उत्तर पश्चिम मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून पाहिले तर अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणा ही ठाकरेंनी केलेली. तर गजानन कीर्तीकर यांचं वय लक्षात घेता त्यांच्या जागी चर्चेतला आणि अनुभवी उमेदवार असायला हवा या अनुषंगानेच अभिनेता गोविंदा याच्या नावाची चर्चा सुद्धा ही होत आहे. तर अशात तसे पाहिले तर गोविंदाने याआधी सुद्धा लोकसभा निवडणूक लढवलेली. खरं तर याआधी गोविंदाने 2004 मध्ये उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक ही लढवत भाजपच्या राम नाईकांच्या अभेद किल्ल्याला भगदाड पाडलं होतं. तर गोविंदाने भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा झेंडा हातीवर रोवला होता. तर आता तसे पाहिले तर अभिनेता म्हणून गोविंदा हा प्रसिद्ध असून राजकीय डावपेच याची जाण असल्याने अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात गोविंदाचा चेहरा हा चालू शकतो का हे पाहण्यासारखे. तर ठाकरेंकडून रिंगणात उतरलेले उमेदवार आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तीकरांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना गोविंदा शह देणार का, या सर्व अनुषंगानेच चाचपणी सुद्धा सुरू असल्याची माहिती मिळते. दरम्यान यापूर्वी पाहिलं तर या जागेसाठी अक्षय कुमार, माधुरी दीक्षित, नाना पाटेकर यांना सुद्धा विचारणा करण्यात आली होती. मात्र अक्षय कुमार आणि नाना पाटेकरांनी राजकारणामध्ये येण्यात स्पष्टपणे नकार दिला. तर माधुरी दीक्षित यांच्याकडून काहीच प्रतिसाद हा मिळाला नाही. त्यामुळेच मग आता गोविंदाला उमेदवारी देण्याच्या पर्यायाची चाचपणी शिंदे गटाकडून सुरू असल्याची माहिती ही समोर येते. आणि म्हणूनच आता गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात एंट्री करतोय असं म्हटलं जाते. मग अशात शिंदे गटाकडून गोविंदाने राजकारणात एंट्री केली तर मग आता ठाकरे गटाला तो टक्कर देईल का हे पाहण्यासारखे. पण यावर तुमचं काय मत आहे? गोविंदा ठाकरे गटाच्या उमेदवाराला टक्कर देऊ शकतो का ते कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय भाजप आता शिंदेच्या शिवसेनेच्या काही जागा ताब्यात घ्यायला प्रयत्न करते. मग त्या जागा कोणत्या आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.